एक आंतरराष्ट्रीय बातमी आपण बघणार आहोत। आपण सगळेजण जाणता पाक आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती आहे। पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये 9 तारखेला रात्री एअर स्ट्राईक केलं होतं। त्यानंतर तालिबानने पाकिस्तानवर जोरदार पलटवार केलेला आहे। 11च्या रात्री म्हणजे शनिवारच्या रात्री मध्यरात्री अफगाणिस्तानने सुद्धा पाकच्या सीमा भागावर हल्ले केलेले आहेत। पाकिस्तानचे 18 सैनिक त्यात ठार झालेले आहेत। अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण संघर्ष बघायला मिळाला। अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 18 जवानांना ठार झालेले आहेत। 18 जवानांना मृत्यू आलेला आहे। पाकिस्तानच्या 19 चौक्या तालिबानने उद्ध्वस्त केलेल्या आहेत। दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे। सीमावरील तणाव वाढलाय। पाकिस्तानकडूनही अफगाणिस्तानला उत्तर दिलं जात आहे। सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे। दोन्ही देशांमधील ही ताजी चकमक अफगाणिस्तानने पाकिस्तानवर प्रथम गोळीबार केल्याचा आरोप केल्यानंतर घडली आहे। दोन्ही बाजूंनी अधिकृत निवेदन आलं असलं तरी सीमेवर अजूनही गोळीबार सुरूच आहे। अफगाणिस्तान आणि पाक सैन्यामध्ये गोळीबार सुरू आहे। पाकच्या सीमा भागातल्या अनेक चौक्या अफगाणिस्तानने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि युद्धजन्य परिस्थिती पाक अफगाणमध्ये निर्माण झालेली आहे। तालिबानने पाकिस्तानमधील अनेक चौक्यांवर ताबा घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डुरण हा जो भाग आहे, सीमा भाग पाकिस्तानचा आहे डुरण, तिथं जास्त मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला आहे आणि तिथल्या अनेक चौक्या आणि विशेष करून कुनार आणि हेल्मंड या ज्या चौक्या आहेत त्या ठिकाणी तालिबानी सैन्याने ताबा मिळवलेला आहे। तर तालिबानने पाकिस्तानमधील अनेक चौक्यांवर ताबा मिळवला आणि या हल्ल्यामध्ये 18 पाकिस्तान जवान ठार झाले। 2 पाकिस्तानी जवानांना तालिबानने ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। याशिवाय पाकिस्तानच्या 19 चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत। कंधार, नंगरहार, कुनर, खोस्त, पक्तिया आणि हिल्मंड या ठिकाणच्या पाकिस्तानच्या चौक्यांना अफगाणिस्तानने आपल्या ताब्यात घेतलेला आहे। बहराम हा जिल्हा आहे आणि तिथल्या या सगळ्या चौक्या आहेत ज्या पाकिस्तानच्या चौक्या अफगाणिस्तानने ताब्यात घेतलेल्या आहेत। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जोरदार संघर्ष पेटलाय। पाकने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं। अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सैन्यादरम्यान डुरण लाईन या सीमारेषेवर दोन्ही बाजूकडून जोरदार गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। 18 पाकिस्तानी सैनिक ठार झालेत। हा दावा अफगाणिस्तानने केलाय पण त्याला पाक सैन्याने काही दुजोरा दिलेला नाहीये। पाकिस्तानच्या 19 चौक्या उद्ध्वस्त झाल्यात। मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। अनेक शस्त्रसाठा आणि साहित्य उद्ध्वस्त सुद्धा अफगाण सैन्याने केलेलं आहे। जशी सुरुवात झाली म्हणजे खरं तर वेगवेगळ्या कारणांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहेच। त्याला सीमा भाग आणि इतर वेगवेगळी कारणं आहेत, काही आंतरराष्ट्रीय सुद्धा कारणं आहेत। पण सध्या हा तणाव वाढण्याचं कारण असं की 9 तारखेला 9 ऑक्टोबरला पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल आणि परिसरामध्ये एअर स्ट्राईक केलेलं होतं। त्यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं होतं, अनेक परिसराचं नुकसान झालं होतं। त्याचं प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने डुरण या भागामध्ये सीमा भाग आहे पाकिस्तानचा, तिथं हल्ला केलाय। 18 पाकिस्तानच्या जवानांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे आणि अनेक चौक्या अफगाणिस्तानने ताब्यात घेतलेल्या आहेत। पाक सीमेवरच्या डुरण लाईनवर अफगाण सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर गस्ती सुरू आहे। अफगाणी सैनिक निर्धास्तपणे या डुरण लाईनवर गस्त घालतायत। यामुळे पाक सैन्याने अफगाणिस्तानच्या आक्रमक उत्तरासमोर शरणागती पत्करल्याचं दिसून येत आहे। पाक सैन्याने थोडं बॅकफुटवरच राहणं पसंत केलंय असं म्हणावं लागेल, कारण अफगाण सैन्य हे डुरण लाईनवर निर्धास्त बिनधास्तपणे फिरतं आहे। कारण इथल्या अनेक चौक्या अफगाणिस्तानने आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि अनेक म्हणजे रात्रभर अंधार होता तोपर्यंत रात्रभर खूप मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता। आता थोडा सकाळच्या सत्रामध्ये गोळीबार कमी झालाय असं म्हणता येईल, पण सीमा भागावर प्रचंड तणाव आहे। ह्या ज्या गाड्या दिसतात तुम्हाला, या अफगाणच्या गाड्या आहेत सैनिकांनी भरलेल्या, ज्या पाक सीमेवर मस्तपैकी फिरता आहेत, गस्त घालता आहेत।
अफगाणिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला पाककडून सुद्धा चोख उत्तर दिलं गेलं। सीमेवर पाकिस्तानी जवानांनी अनेक अफगाणिस्तानच्या चौक्यांवर गोळीबार केला। या गोळीबारानंतर अफगाणी सैन्यानं पळ काढल्याचा दावा पाक करतंय। तसंच अनेक अफगाणी सैनिकांना ठार केलं असा सुद्धा दावा पाक सैन्य करतंय। पाकची कायमच ही रणनीती राहिलेली आहे की जरी हल्ला झाला आणि पाकचे कुठले सैनिक मारले गेले तरी ते कबूल करायचं नाही। किंबहुना असा एक कांगावा पुढे येतोय, जसा भारताच्या बाबतीत सुद्धा कांगावा पाकिस्तानने केलेला होता, तसाच आता अफगाणी हल्ल्यानंतर कांगावा पाकिस्तान करू लागलंय की आम्हीच अफगाणचे काही सैनिक ठार केलेले आहेत।